त्यानंतर पाहूयात पुढची बातमी। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आशा मिरगे यांना नोटीस पाठवली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये मिरगेंनी चाकणकरांवर काही आरोप केले होते। मिरगेंनी असभ्य भाषेचा वापर करून काही विधानं केली होती असा आरोप आता चाकणकरांनी त्यांच्यावर केलाय। दरम्यान मिरगेंना 4 एप्रिलला पहिली नोटीस पाठवली होती, पण त्यांनी नोटीस स्वीकारली नाही। त्यामुळे आता माझगाव कोर्टामधून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली असं चाकणकरांनी सांगितलंय। तर मी सॉफ्ट टार्गेट नाही, थेट कोर्टामध्येच भेटू असं उत्तर आशा मिरगेंनी दिलंय। आशा मिरगे या बाईने डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विधानं केली ती विधानं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि म्हणून मी 4 एप्रिलला पहिली नोटीस ही आशा मिरगेला पाठवली होती। कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही, म्हणून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 2दा ही नोटीस परत घरी पाठवली। एकूण 3 वेळा नोटीस पाठवली गेली, पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही। अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली। की ज्या पद्धतीनं त्या मला सॉफ्ट टार्गेट समजत आहेत तशी मी नाही आहे हे मी कळवलं पाहिजे। माझे काही प्रश्न आहेत त्यांना। त्यांचा आरोप आहे की त्यांनी पाठवलेली नोटीस मी घेतली नाही। आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या माहिती करता मी MBBS DGO LLB आहे। वकिलाची नोटीस रिसीव न केल्याने कायद्यापासून आपला बचाव होईल असा तद्दन अनपढ गैरसमज माझा नाही।